या गोष्टीमध्ये. चालेल, तर बेटा आपण थोडं इंग्लिशकडे जाऊया की तुम्ही इंग्लिशचा अभ्यास कसं केलं, कसं प्रवास आहे इंग्लिशच्या जर्नीचा ते थोडं आम्हाला सांगा. म्हणजे खरं म्हणजे माझं पहिलं तुम्हाला सांगितलं अकॅडमिक सोडून बाकीचं पहिलं काहीच नव्हतं इंग्लिश, म्हणजे कधी बुक पण रीड केलं नव्हतं इंग्लिश मॅडम. ओके ओके. त्यानंतर इथं आल्यानंतर कळालं की म्हणजे असं बुक रिडिंग पण करावं लागतात, न्यूजपेपर रिडिंग करावं लागतं. त्यानंतर रिडिंग जेवढं असेल तेवढं आपल्याला कॉम्प्रिहेन्शन जास्त होतं. राईट. इथं तुम्ही सांगितल्यानंतर मग मी ते चालू केलं होतं. मग त्याची मला थोडी आवड लागायला लागली रिडिंग बुक करताना सुद्धा मूर्ती छोटे Stories स्टोरीज असतात, right, त्यामुळे मला right. त्याची आवड निर्माण झाली. ते आवड निर्माण तसं मग मी दररोज मध्ये 1-2 दिवसात बुक पूर्ण करायचं, असं एकदा हातात घेतलं की ठेवत वाटत नव्हतं आता पूर्ण. ते तसं करत जायचं, त्याचे वर्ड काढायचे, व्होकॅब्युलरी केली. आणि तुम्ही जे बॅच मध्ये सांगताय ते बाकी ग्रामर थोडे आणि बाकीचे तुम्ही सांगताय ते Assignments पेपरचे आणि असाइनमेंट वगैरे ते वेळच्या वेळी टायमिंगला पूर्ण करून देत होतो. म्हणजे तुम्ही पूर्ण 15-16 असाइनमेंट देते बॅच मध्ये, 14-15, तर ते पूर्ण झाले का बेटा आपले? पूर्ण झाले व्यवस्थित, प्रामाणिकपणे पण करून घेतले. प्रामाणिकपणे केले. पूर्ण. तर म्हणजे बुक रिडिंग पासून सुरुवात केली, त्याच्यामधून व्होकॅब्युलरी काढली आणि फक्त प्रामाणिकपणे बॅच केली. याच्या व्यतिरिक्त काय केलं का बेटा आपण? त्याच्या व्यतिरिक्त काय असं केलं नाही पक्का? काहीच तरी सुद्धा रिझल्ट येतो. म्हणजे फक्त तुम्ही प्रामाणिकपणे SSA ची बॅच केली, आमचे होमवर्क आणि असाइनमेंट केले, तरी आपला इतका मोठा रिझल्ट येऊ शकते आपल्या समोर, याचं उदाहरण आहे. तर म्हणजे मॅम सांगायचं म्हटलं तर मी आणि काहीतरी केलं असतं तर ते मला झालं नसतं. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार, मला मॅडम सांगतात आणि ते फक्त करायचं आहे. बाकी जर मी आणि 4 ठिकाणचं ऐकलं असतं तर मला ते पण काय कळणार, कन्फ्युजन झालं असतं माझं. करेक्ट. म्हणजे एकच गुरुला फॉलो करायचं. आयुष्यात गुरु नावाचा वर्ड नसतं, एक गुरुच असते. तर एकच गुरुला फॉलो करा, कोणतेही असो, आणि त्यांना तुम्ही प्रामाणिकपणे फॉलो केला, रिझल्ट भेटला आपल्याला. तर बेटा मला हे सांगा की तुम्ही ग्रामरसाठी काय वेगळं केलं का? ग्रामर म्हणजे मॅम खरं म्हणजे ते 10वीला असताना आमच्या शिक्षकांनी असं ग्रामर पूर्ण घेतलं होतं की मला ते ग्रामरचा मला असं ते रिवाइज होत होतं पूर्ण की बाबा हे मी केले. मग तुम्ही फक्त सांगताना मला ते आपोआप रिकॉल झालं की बाबा मी हे केलेलं आहे, आणि त्यामुळे मला ते सोपं गेलं. म्हणजे 10वी मध्ये पण तुम्ही ग्रामर शिकताना खूप फोकसनी आणि सिन्सिअरली शिकला, म्हणजे ते तुम्हाला फायदा झाला आता रिव्हिजन मध्ये. तर बेटा तुम्ही एक्स्ट्रा मॉक इंग्लिश साठी काय दिले किंवा मेन साठी इंग्लिश साठी काय केलं असं? खरं म्हणजे मॅम पहिल्यांदा मी इंग्लिशमध्ये मॉक म्हणजे क्लास चालू असताना मॉकचं काय सरांनी सांगितलंच होतं.